टू फॅमिली. कशा आहात तुम्ही? आय होप मस्तच असणार. 2 दिवस झाले मी आता गावी आलेली आहे प्रज्ञाच्या डिलिव्हरीसाठी आलेली आहे. त्यामुळे मला व्हिडिओ शूट करता येत नाही आणि युट्यूबवर व्हिडिओ पण टाकता येत नाही आहे, कारण की इथे रेंज पण नाही आहे. इथे पूर्ण म्हणजे रेंजचा इतका प्रॉब्लेम आहे की बस. पण त्यासाठी मला व्हिडिओला म्हटलं एक ब्लॉग टाकावा, आणि ते ब्लॉग बनवण्यासाठी मी बाहेर आली होती. पण बॅकग्राऊंड इतकं सुंदर होतं तिथं, तर मला त्या बॅकग्राऊंडपासून जाऊच वाटत नव्हतं. रील्स बनवलं एवढी सुंदर जागा होती ना तिथं, पण काय असं वाटायचं इथं जाऊ तिथं जाऊ. पण काय इथं गेलं तरी असं वाटायचं का तिथेच व्हिडिओ बनावं, इथं गेलं तर तिथं वाटायचं तिथेच व्हिडिओ बनावं. खूप भारी होतं. आणि मग नंतर तिथं थोडासा ब्लॉग बनवला. मग आतमध्ये आले हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मग मला जरा पाहुणे रावळे आले तिथं, बहिणींच्या सगळेजण. मग मला परत तिथे जावे लागलं. मग मी बाहेरून मला रील्स सोडून मी परत आतमध्ये आली बघा. इथे बॅकग्राऊंड बघा, तिथं मोठं दवाखान्याचं खूप सुंदर इथं. आणि तिथे इतकं छान दवाखाना. माझी डिलेवरी इथंच झालेली आहे. आमच्या सगळ्यांच्या डिलेवरी इथं झालेलं आहे. इतकं सुंदर वाटायचं ना तिथं, तर वाटत नव्हतं की मी इथं दवाखान्यामध्ये आहे म्हणून. बॅकग्राऊंड वगैरे बघून खूप छान वाटायचं. आणि असं वाटायचं एकदा सुरुवातीला नवीन आली तर असं वाटायचं की जेव्हा प्रज्ञाला ॲडमिट केलं आणि तेव्हा असं वाटायचं की नको बा, मला करमत नाही, मी घरी जायला पाहिजे, बहिणीलाच ठेवायला पाहिजे. पण नंतर ना दुसऱ्या दिवशी तिथं सगळ्या बायका राहायच्या, एका जेवणी राहायच्या, खायच्या प्यायच्या राहायच्या आणि खूप सहकार्य करायचे एकमेकींना. ते बघून मग मला वातावरण तिथं आवडलं. मग मी तिथं थांबून घेतलं. तिथे थांबल्यानंतर मग आता प्रज्ञाताईला चाय प्यायची, म्हणजे जरा थोडी तरब आली. प्रज्ञाताई म्हणे बालिकाई चाय प्यायचा. मी म्हटलं ठीक आहे. मग मी सर्वांना चाय घेऊन आले. चाय घेऊन आले बघा. मी आता वॉर्डमध्ये बसली होती. वॉर्डमधून परत बाहेर निघली. तिथं साफसफाई चालू होती हॉस्पिटलमध्ये. तर माझी दाजी ना मी सगळे इथं आलेलो होतो. मग तिथून आम्ही आलो. तिथून आल्यानंतर बघा आम्ही परत तिथून मी बाहेरून आले, चाय वगैरे घेतला. प्रज्ञाताई त्यांच्यासाठी पाहुणे रावळे होते, चाय वगैरे घेतला. परत तिथून आल्यानंतर सगळ्यांना मी बॅकग्राऊंड दाखवला. बघा किती मोठा दवाखाना आहे बघा ना. आमच्या डिलेवरीसुद्धा इथंच झालेलं आहे बरं का. आम्ही 7 बहिणींची डिलेवरी आमच्या सगळ्या इथंच झालेल्या आहे. आणि इतका सुंदर दवाखाना आहे ना हा. आणि म्हणजे असं वाटतच नाही इथं दवाखाना आहे म्हणून, असं एकदम घरासारखं वाटायचं. अहो खूप सुंदर वाटायचं. वाटलंच नाही म्हणजे असं घर आहे की दवाखाना आहे असं काहीच वाटलं नाही. एकदम घरासारखं घर आहे असं वाटायचं बरं का. चला तर मग कसा वाटला दवाखाना तुम्हाला आणि ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. सर्वांनी सांगायचा कमेंट्समध्ये. ओके, काय वाटतंय मग तुम्हाला? चला की मग आता चाय प्यायला चला आहे सगळ्यांनी. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये.